कैसे कर लेते हैं सर आप? मेहनत, डिसिप्लिन, हार्डवर्क। बोल के बताइए ना। बोलकर वही आपकी गार्डन वाली लाइन बोल दीजिए ना एक बार। वो गार्डन वाला वो गार्डन अरे भाई तू अभी कोई गार्डन वाला मत बोलना यार। वो एक बार गली क्रिकेट वाला बोल देते ना। अरे 2 लाइन क्या बोल दी, इतना वायरल हो गया। जब मेरा पूरा शो आएगा तो क्या होगा? हा बघ ना ताई, मधुताई हा बघ ना ग, आमच्या लग्नातला फोटो आहे. मस्त आहे ग, एकदम सुपर डुप्पर आहे. हो मस्त एकदम. छान आहे ना. आणि ही बघ मी बघ कशी दिसते. बाई ही तू आहे. किती मस्त सुपर डुप्पर. छान दिसते. बापरे, सगळे जुने दिवस असे सरकन गेले ग डोळ्यासमोर. हो ग. मी ना आता हे सगळे फोटो AI मध्ये टाकणार आहे ना, असं व्हिडिओ बनवते मी, लक्षात राहील. खरंच करून घे. बर. हे बघ. हा वैभव, काय बोलतो बाबा? आज संध्याकाळी बसायचं? चालेल ना. हा कुठे? सर्कलला? आपली जागा नेहमीची. चालेल चालेल चालेल. नवीन स्टॉक घेऊन ये गपचूप. हा येतो संध्याकाळी. किती? 6 आलो, पोहोचलो, 5लाच येतो. चल बाय. आणि हे बघ ना, आम्ही काश्मीरला गेलो होतो तेव्हा काढले होते फोटो. आई गो, किती सुंदर सुपर डुप्पर. बर्फाचा गोळा मी याच्यावर फेकणार तेवढ्यात मीच सरकले होते, तेव्हा क्लिक केला होता. हो ना. आठवणी आहेत यार ह्या. कमाल. वा वा वा. ही मधुताई, ह्याच्यात बघ ना, मी बारीक दिसते ना. हो ग, किती सुंदर दिसते. एकदम अशी सुपर डुप्पर दिसते. तेव्हाचे कॅमेरे पण भारी होते ना, तेव्हा मग आपण असं त्या लेन्स मध्ये बारीक वाटायचो ग. खरंच ग, मी तर केवढी बारीक होते तेव्हा. हो ना. आता नाही गो होत असं काही. नाही होत, पण तुला सांगू, हा. तू आत्ताही बारीकच दिसतेस. हे बघ केवढी बारीक दिसतेस. खरं खरं ना. खरं सांगते मी तुला. हे तू पण बारीक झालीयस आता. हो ना. छान मेंटेन झालीयस. मागे मंदाच्या लग्नात भेटली होतीस ना, तेव्हा मी तुला सांगणार होते, बाई आवर आता. मी आवरलं लगेच, आणि मी तशीच बारीकच राहिले. छान बारीक झालीयस. आता आणखी नको बाई बारीक. बस आता मी- हा. आता एवढंच बस. एवढी बारीक नको बाई. नको. हा बघ हा बघ हा बघ बघा बघा बघ. हा बघ. पिपीचा आहे ना हा फोटो. हो हो. बाई, हे हा सेम ललित प्रभाकर दिसतोय. आई हो हो हो. लग्नाच्या आधी तो दिसायचा ललित सारखाच दिसायचा लग्नाच्या आधी. पण लग्नाच्या आधी ना त्याला 3 महिने टायफॉइड झाला होता ना, मग तेव्हा जो चेहरा बदलला तो अजून तसाच आहे त्याचा चेहरा. आई गो. म्हणजे चेहरा बदलला म्हणजे? आता मी छान नाही दिसत? दिसतो. मधुताई, मी कसा दिसतो? बाई, टायफॉइडने असं होतं माणसाचं. नाही म्हणजे नाही म्हणजे असं सुंदर होतो हो माणूस. ना, मी कसा दिसतोय? सुपर डुपर. मधी मी ना बरा दिसतो. हो, छान दिसतोस तू. सांगते मोठी. मस्त आहेत ग सगळे फोटो. आणि यात बघ कसा दिसतोय पिपी. हा, तुझा चेहरा बघ कसा दिसतोय. कसा दिसतोय? असं किंगकॉंगने बोरं खाल्ल्यासारखा. हे काय उदाहरण आहे हे काय? 1 मिनिट, म्हणजे हे मी सांगू. वनी. हे मी सांगते. हे मी सांगते. नको, नको, शांत काय राहा. सांग? नाही नाही, सांगते. वनी गप ना. लग्नाच्या पंक्तीत आम्ही बसलो होतो तेव्हा तोंडात त्याच्या ऑलरेडी गुलाबजाम वनी, होता आणि वनी. एक हातात होता. तेवढ्यात कॅमेरावाला समोर आला, तर ह्याला काय करावं कळतच नव्हतं. त्यांनी दोन्ही गुलाबजाम तोंडात टाकले. असा फोटो. गुलाबजांबूवंत. हा 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 रे हा हा सा. वने, तुझा कॉमेडी सेन्स खूप सुधारलाय. हा बघ ना, हा फोटो बघ ना, हा बघ ना. याच्यात बघ चिडचिड 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 ते चिडचिड. का असे सगळे फोटो आहेत तुझ्या? घोडेवाल्यावरती रागवला होता तो, घोड्याने सिग्नल पाळला नाही म्हणून. घोड्याने सांगायला पाहिजे होतं घोड्याला सिग्नल. गप्पा बस. नंतर मित्रांनी खांद्यावर घेतला, घोडा काय पाठीवर बसवायला तयार झाला. हे कशाला सांगते वनी? चिडचिड चिडचिड.
हा बघ हा छान आहे हा छान आहे. मित्रांबरोबरच छान आहे त्याचं. हो खूप भारी आले. चल मी निघू. का ग? अगं मला सिनेमाला जायचंय. कोणत्या? सुपर डुपर. हो हो अगं अगं कोण आहे त्याच्यात? निर्मिती सावंत. हो निर्मिती सावंत आहे? हो तू अगं कशी काय जातेस तिथे? ते आमच्या लांबच्या नात्यातली कोणतरी लागते, त्यांनी आम्हाला पासेस दिलेत म्हणून मला जायला मिळतंय. खरं? हे काय करायचं ग त्या निर्मितीचं? का ग? नाही मला खूप आवडते ती. मला पण आवडते. पिक्चर आरती आहेच ग सगळ्या पिक्चर मध्ये. आणि ना रंगभूमीवर तर तीच आहे. ती आहेच ग सगळीकडे ती आहे. मग मला खूप आवडते ग ती. आणि कोण आहे माहितीये का? कोण? वनिता खरात. हो हो ती आहे. हो ती तर दर पिक्चर आड नाही, दर पिक्चर मध्ये असते ती. हे मग असं का चेहरा करतेस? नाही कौतुक हा कौतुकाचा चेहरा. कौतुकाचा चेहरा. तिथे जाऊ दे. अजून कोण आहे? अगं अजून आपली नम्रता आहे, नम्रता संभेराव. नम्रता? हो मग ती का नाही दिसली प्रमोशनला? अगं ती अमेरिकेला गेली. पण मला खूप आवडते ती. मला पण खूप भारी आवडते करते ती. ती. हो खूप भारी आहे. आणि विदुला आहे, विदुला चौगुले. ती हिरोईन आहे. सगळे भारी आहेत. प्रतीक्षा कोटे आहे, वाव. ऋषिकेश जोशी आहे, शशांक शेंडे पण आहेत. काय बोलते? खूप मज्जा येणार आहे सिनेमा बघायला. मला तर खूप मज्जा येणार आहे. ए हिरो कोण आहे? हिरो कोण आहे? ललित प्रभाकर आहे. काय ग? ओय ओय काय त्याचं नाव घेतल्यावर हे कशाला पाहिजे समोर? ए वही आहे. ओय आणि कशी बोलते? काय करू रे ललितचं मी? काय करशील ग? ए, मला खूप आवडतो. मी आता जाऊ का? ओय, ओय. खूप आवडतो तो. मी आता जाऊ का पिक्चर बघायला? हो जा, आपण थिएटरला जाऊन बघ, कारण मला स्पेशल शोचे पासेस मिळालेत. ए, मला मिळेल एक पास? नाही ग, आम्हाला 2च दिलेत त्यांनी, आणि त्यांनी अगदी खास आम्हाला सांगितले दोघांना यायला. बरं ठीक आहे चालेल. चल मी निघते. हा चल निघते मी. हा हा. बाय बाय, बाय बाय, बाय. मधुकर, सांभाळून बाय, जा हा. हो, अगं हो, आणि तुला सांगायचं राहिलं, काय ग? तितके सुपर डुपर फोटोज आहेत हो ना, ना? आणि त्यात सांगू का तुला, पीपीचे जे फोटो आहेत ना, त्यात मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये इतका खुश आहे पीपी. एकदम दिलखुलास हसतोय त्या फोटोमध्ये. खूप मस्त पीपी, सुपर डुपर. थँक्यू मधुताई थँक्यू. हसणारच ना, काय ना, मित्र बडीशेप सारखे असतात ना. जेवण झाल्यानंतर बडीशेप खाल्ली की कसं तोंडाला छान सुगंध येतो, मित्र आयुष्यात असले की आयुष्याला सुगंध येतो. गेले ऐकलं पण नाही माझं. मधुताई ना, हा आपण मस्त आहे, सुपर डुप्पर आहे. अच्छा मला वाटलं विचारलंच की काय फोटो कसा आहे, कोणच नाही बोलायला म्हणून. म्हणे अशी का बसलीस? तुझ्या रिमोट वरचं म्यूटचं बटन दाबलं का मी? पण काय झालं? मधुताई काय म्हणाली आता जाताना? हा चल येते. त्याच्या आधी काय म्हणाली? त्याच्या आधी काय बरंच काय काय म्हणत होती. नाही गोडेवाला. मधुताई असं म्हणाली की पीपी मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये किती खुश असतो ना, चेहरा एकदम असा उत्साही हा वाटतो हा त्याचा. हा 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 हा. ए वने स्मरणशक्ती कमाल आहे तुझी. हा म्हणाल्या म्हणाल्या. मग? मग बरोबर म्हणाली ती. हा म्हणजे मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये तू खुश असतोस आणि माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये नसतोस. असं बोलली मधुताई? नाही असं नाही, असं नसेल अर्थ त्याचा. वेगळं मला मधुताई हे असं बोलली मधुताई. अरे काय मधुताई पण काय नाही, असं नसेल बोलली ती. मधुताई असं तुला माहिती आहे ना, गमतीदार ती काहीतरी बोलत राहते.
आपण नाही कुठे मनावर लावून घेते काहीतरी मधुताई बोलली म्हणून. आपण सुपर डुपर बघूयाच नको. हा मग मधुताईला चांगली कळ काढू मधुताईची आपण. कळ तुझी दावली पाहिजे पृथ्वी. मधुताई बरोबर म्हणाली होती, म्हणजे तू मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये खुश असतोस आणि माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये तू खुश असतोस. ए वने ए वने ए वने ए वने 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 ए रडण्यासारखं काय झालंय वने वने. म्हणजे तू माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये अरे पण वने रडण्यासारखं काय झालंय वने याच्यात काय इकडे ये. काय? इकडे ये, इथे ये. बघ ना, आता मी बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की तू माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये खुश नाहीच आहेस. मी आहे माझ्या बरोबरचा एकही फोटो तुझा हसताना नाहीये. बघ ना, आहे माझा. नाहीये. कुठे आहे? हे बघ ना. नाही नाही, हा फोटो बघ. हा फोटो बघ ना. हा बघ, हा बघ. हा चेहरा, तुझा चेहरा वाटतच नाहीये. भिंतीवर गोवऱ्या थापल्यात असं वाटतंय. हे काय बोललीस तू आता. बघ ना, तसंच दिसतोय चेहरा तुझा. एवढा पडलाय माझा चेहरा. हो, आई, माझ्या चेहऱ्याचं काय करायचं. आनंद पण ओसंडून वाहतोय. हा. जसं काय मला हिराच मिळालाय. मला पण हिरा मिळालाय. दिसत नाहीये फोटोंमध्ये तसं. मी आहे ना खुश. हे बघ थांब तू ना वनी उगाच आपलं काहीतरी मनात आणतेस. हे बघ हसतोय मी. हो, हसतोयस ना. हा. पण कसा, असं वाटतंय एखाद्या माणसाची चड्डी आतून ओढलीये कोणीतरी. असाच दिसतोय चेहरा तुझा. वने, हो, हे चड्डीचं उदाहरण न देता पण सांगू शकले कुठल्याच फोटो मध्ये कसा खुश नाही रे तू. मी आहे अगं खुश तुझ्यासोबत वनी. सगळं मित्रांबरोबर. बाप रे काय. अरे मी आहे अगं. असं काय करतेस. बघ ना हे बघ लग्नाचे फोटो आहेत. लग्नाचा अल्बम आहे आपला. तूच मला सांग किती ऑकवर्ड व्हायला होतं. एक नवीन माणूस आपल्या आयुष्यात येतो, तो स्टेजवर असतो, त्याच्यासोबत आपण 4 माणसांना भेटतो आणि एका कॅमेरा कॉन्शियस माणसाने अजून किती हसायचं मला सांग. बरं ठीक आहे, मी मान्य करते तू लग्नात कॉन्शियस होता. हा, ओळखच नव्हती आपली. हे आपण पिकनिकला गेलो होतो. हा. पिकनिकला पहिल्यांदा लग्नानंतर अलिबागला गेलो होतो. हो, हो, हो. तुझे मित्र होते तेव्हा. हो, हो, हो. तेव्हा पण नाहीयेस तू माझ्या बरोबर. तू मित्रांच्या घोळक्यात आहे. माझा नवरा मित्रांच्या घोळक्यात आहे. मी तिथे कोपऱ्यात अशी उभी आहे, सक्तीने उभं केल्यासारखं. आहे मी कुठतरी. कुठे आहेस तू? अवतीभोवती आहे. माझ्या बरोबर नाहीच आहेस तू. कुठेच नाहीयेस. मी मित्रांबरोबर असे फोटो आहेत तुझे. अरे पण माझ्या बरोबर एकही हसताना फोटो नाहीये तुझा. नाही असणार ना म्हणे. असं काय आहे. आणि मित्रांचं कुठे कम्पेअर करतेस तू एवढ्यात. हा लग्नात मी असा नवरा एकटा असा उभा आहे चांगलं नाही दिसत ना. नवरा नवरी असं छान डिसेंट उभं राहिलं मित्रांबरोबर. हा बघ, हा बघ, हा बघ आपला बीचवरचा फोटो बघ. घे. बघ बीचवरचा फोटो. कसला रोमॅन्टिक क्षण आहे. मी तुझ्या अंगावर असं पाणी टाकते आणि तू डोक्यात उभा झाल्यासारखा उभा आहेस. असा उभा आहेस तू बाजूला. पण तू ना हे ना उगाच करतेस हे सगळं. हे असलं काहीतरी बोलायचं नाही. तू त्या फोटोच्या मागची तुला गोष्ट आठवत नाहीये. पाणी टाकताना एक पाय माझ्या पायावर दिला होतास. कळ गेली होती माझ्या डोक्यात. मी कशी तरी दाबून होतो ती कळ कितीतरी वेळ, म्हणून तसा आलाय तो फोटो. बाकी हसतो मी व्यवस्थित. काय कशाला टेन्शन ओके ठीक आहे, सोड तो फोटो सोड. हा फोटो बघ. या फोटो तुझे मित्र फक्त असे बसलेत आणि तू असा का हसतोयस? का हसतोयस? का हसतोयस? आता वैभव बनसोडे. मग काय झालं? अरे ह्याच्यात काय एवढं हसण्यासारखं? अरे त्याने फोटो काढण्याच्या आधी जोक सांगितला होता. अरे आम्ही वामशीच्या बॅचलरेटला गेलो होतो अलिबागला आणि ना खूप वेळ प्लॅन झाला होता ना सगळा. दारू बिरू आणली होती आणि खूप वेळ ना वैभव बसला होता. बाटली उघडत नव्हती. मी जाऊ आतमध्ये? तो बोलतो, तो सगळ्यांना बोलतो, फोटो काढतो, बोलतो वामशी जाम जाम झालाय. जाम 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 झालाय. जाम दारूला जाम बोलतात ना. जाम मस्त जोक सांगितलं होतं त्याने. तेव्हा तिकडे असतीस तू त्या सिच्युएशनला तर हसायला आलं असतं तुला. बस पण हे असं ऑन द स्पॉटचा असतो ना तो. आपण नाही का रिहर्सलला मस्त मस्त करतो, इथे पडतच राहतो. तू तिकडे नव्हती म्हणून तुला आता हसायला येत नाही. मला आठवून आठवून हसायला येत आहे. तुला नाही कळणार. मला जोक नाही करणार. नाही नाही तुला मला नाही कळणार. तुझ्या मित्रांनाच येतात विनोद कर. नाही नाही असं नाही. मला नाही येणार. असं नाही.
चल मी एक जोक सांगते, हसून दाखव. कशाला वनी? नाही हसून दाखव, एक जोक सांगते. नाही मी एक जोक सांगते, तू आता हसून दाखव. सोड ना. हसून दाखवायचं पृथ्वी. 2 भाऊ असतात, भिंतींना रंग मारतात ते. एकाचं नाव असतं पांडू म्हणून त्याला पांडुरंग म्हणतात. दुसऱ्याचं नाव बंडू असतं, मग त्याला बंडुरंग का नाही म्हणत? पुढे संपला जोक. चांगला जोक सांगितलास, कसं हसलास तू? मस्त सांगितलास तू, मला आवडलाय. तू असं असं हसलास नाही माझ्या तसं नाही, मला खरंच अरे काय जोक आहे हा पांडुरंग बंडुरंग वनी? म्हणजे माझ्या जोकवर तुला हसताही येत नाही. अरे तो जोक पूर्ण झालाय का नाही ते पण नाही कळलं मला. पांडुरंग बंडुरंग हा काय तुझ्या त्या वैभवच्या त्या जोकवर जाम जाम झालाय, त्याच्यावर पॅन्ट फाटेपर्यंत हसलास तू. वनी त्या माझ्या जोक जोकवर तुला हसताच येत नाही. अरे काय रे ए देवा, का रे असं केलंस रे तू ए माझ्यावर? वने ए वने ए काय रे माझं काय ए, हा काय चुकलं सुरू आहे? रे? हा तू काय माझं सुरू आहे? जोकही कळू नये का रे? अरे वनी हे काय बोलतीये तू मध्ये? काय रे एकही फोटो काय काय आहे का बघ रे. अरे वनी, एक तरी फोटो आहे तू का? ऐक ना, उगाच चिडचिड करते वनी. आहेत आपले फोटो. फोटो नाही आहे रे आपला. अरे 8 वर्षांचा संसार आहे वनी, एक फोटो नसणार आपला? हा? हा बघ हा, मग आहेत ना आपले फोटो छान छान, हसलोय आपण. काय problem? पृथ्वी, अरे एकही फोटो असा खांद्यावर हात ठेवलेला नाहीच आहे रे आपला. प्रत्येक फोटोत खांद्यावर हात ठेवलाय मी तुझ्या. कुठे आहे? कुठे आहे? दिसतो का माझा हात तिथपर्यंत पोहोचलाय ते? जेव्हा जेव्हा तुझ्या खांद्यावर हात टाकतो, हात मानेपर्यंतच पोहोचलेला असतो. बोल, छान कारण आहे. आहेत वनी आपले. या फोटोचं काय आहे? या फोटोचं काय? या फोटोचं मी इथे आहे ना तुझ्या. हा. असं कोणाकडे बघून हसतोयस? कोणाकडे बघून हसतोयस? इथे कोण आहे? कोपऱ्यात कोण उभं आहे? सॉरी आय एम सॉरी. आता वैभव होता तो तिकडे काहीतरी नाग खेळत होता. मला वाटलंच तो वैभव असणार. बेवडा साला ए वनी ए, त्याला बेवडा नाही म्हणायचं. आहे तो बेवडा. अरे का बेवडा काय म्हणतेस? कधीतरीच घेतो तो. चांगला आहे का बिचारा? त्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला मला कळत नाही. मग त्याच्याबरोबरच करायचं होतं ना लग्न. माझ्या बरोबर कशाला केलं थोडक्यासाठी? अगं लहानपणीचा मित्र आहे माझा, त्याच्यासोबत जरा आनंद मिळतो मला, त्याच्या सहवासात हो. मला बरं वाटतं. दिसतंय बघ ना, त्याच्याच बरोबरच्या सगळ्या फोटोंमध्ये केवढा आनंदी आहेस. माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये चेहऱ्यावरती सिमेंट फेकले असं वाटतंय. आणि ही काय उदाहरण आहेत यार? तू काय बोलते मला? गोऱ्या काय आणि सिमेंट काय? हा काय रे, एकही फोटो नाही ना. का रे? नको ना वनी रडू. वनी please नाही यार. देवा, वनी नको ना. का रे असं खेळ मांडलास रे माझ्या संसाराचा? देवा, का रे असं केलंस रे असं बाबा? नको ना लावू वनी प्लीज ना. का केलंस रे? मी नाही. किती कमी पडले पृथ्वी. वनी नाही, तू ऐक ना. हे बघ मला माहिती आहे आपली, तू बघ मी आहेत आपले फोटो छान आहेत आपले. कुठे आहेत? दाखव ना, आहेत. हा, बघ, हे बघ हे बघ कुठलेच तुला हे बघ हे बघ नाही. हा आपला हे बघ तुला दाखवतो. हे बघ मला माहिती आहे ना, हसत खेळत फोटो काढलेत आपण कितीतरी. हे बघ हा बघ हा हा हे बघ हे बघ हे बघ हे बघ ह्याच्यात नाही. हे बघ मला माहिती आहे ना, मी काय तुझ्यासोबत कितीतरी काढले. बघ तुला दाखवतो मी. बघ थांब. हे बघ आहे ना. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हा हे बघ ना. काल परवापर्यंत होते याच्यात फोटो आपले. काल परवापर्यंत होते आपले. आज सकाळी सापडलेत अल्बम. आज काय आज सकाळी सापडले. माळ्यावरून काढले? हो. हा आपले आहेत ना फोटो, आहेत आपले कुठे आहेत? चांगले. आहे? बघ ना, शोध ना. हा? बघ शोध. असतील ना आपले. बघ बघ. हे बघ हे बघ हे बघ थांब 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 थांब. हे बघ हे बघ हे काय आहे? हा मगापासून खूप ऐकून घेतलं. हे काय आहे? काय? तू आणि मी टाळ्या देत छान हसत काढलाय की नाही हा फोटो? हो, मग हसतोयस ना. कोण आहे? मीच आहे ना. हसतोयस. मग हा तू नाहीच आहेस रे. हा नाहीयेस तू. आम्ही नाही. नाहीयेस तू, नाहीयेस. हा वनी कुठल्या परपुरुषावर हसत फोटो काढलेत तू? तीही मी नाहीये. आपण दोघेही नाही होते. कोणाचा फोटो हा? पम्या आहे त्याच्या बायको बरोबर हसताना. अच्छा हा पम्याने काढलाय त्याच्या बायको बरोबर आपल्या लग्नात असताना फोटो. आपण नाही काढला. पम्या यार भारी यार. काय नसाला नशीब असतं रे, एकाचं बायकोवर पण हसून फोटो आहेत. काय? पम्या पण हसतो रे आपल्या लग्नात. आपण का नाही हसलो रे? वनी यार नको ना रडू प्लीज ना. अंगावर आठवून एक. वनी मला तू गिल्ट देते वनी. असं मी हसतो, मला आनंद असतो तुझ्यासोबत असतो तेव्हा. वनी मी खूप नाही. ऐक ना, मी आता काढूया आपण. नाही रे. तुला हसणारा फोटो पाहिजे? हे बघ. या फोटोत बघ, कुत्र्याला मिठी मारून हसतोयस रे तू. हा त्याचा मला लळा लागला होता कुत्र्याचा. माझा नाही लागला करी लळा.
8 वर्ष झाली लळा नाही लागला माझा. मी कुठे देवा मी कुठे कमी देवाला पडले नको रे? ना सारखं मध्ये घेऊ. देवाला नको ना घेऊ. अरे असं केलं माझ्या अरे संसाराबरोबर वनी काय वनी केलं ऐक ना वनी. माणसाने? अरे देवा, मी अरे कुठे लळा कमी पडले रे पृथ्वी? अरे मुक्या प्राण्यांचा लागतो लळा. 5 मिनिटं तरी मंद असतं का तुझं? हा लळा लागेपर्यंत काहीतरी उद्धट बोलते मला. तर रडू नको 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 ना असं करू प्लीज ना वनी. अगं मला मला माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, असं नको करू. दिसत नाहीये काही फोटो मध्ये. अरे ते कॅन्डिड फोटो आहेत सगळे, ते कॅन्डिड ते मित्रांसोबत काढले. आपल्या बरोबर नाही करे कॅन्डिडेट काढता आला एक काही ऐक फोटो ना, शोधून वनी, दाखव मला. ऐक ना फोटोच नको ना अडकू. झालं ना ते हे आहे ते ह्याच्यावर कसं आता एक्सप्लेनेशन दे मला कळत नाही आता. मी तुला वनी 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 ऐक ना नको ना रडू. मी तुला वचन देतो यापुढे मी जेव्हा जेव्हा तुझ्यासोबत असेन मी फक्त आनंदात असेन, मी फक्त हसत असेन. हे बघ हे बघ बॅगडे बघ. हा आता बघ हा हे फायनल. हे बघ मी आयुष्यभर तुझ्यासोबत फक्त हसत राहणार. फक्त भांडण नाही, तक्रार नाही, काही किरकिर नाही, काही गुरगुर नाही, काही नाही, फक्त हसणार. मला तू आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला संसार टिकवायचा आहे. आवाज संपलाय बघ. काही झालं अरे म्हणजे वचन. आजचा 24 तास बघ, आजचा दिवस फक्त तुझ्यासोबत हसत. हसणार. वचन दिलं. नक्की हा? दिलं. बघा मग. हो एक मिनिट हात मला फोन घ्यायचा एक मिनिट. हा वैभ्या हा बोल. झाली तयारी? हा येतो चल. नाही जमणार सांग. हा. हसून नाही जमणार सांग. हसून नाही जमणार सांग. नाही जमणार. त्यांना सांग त्यांना. हसून नाही जमणार सांग. म्हणी प्लॅन झाला. पृथ्वी हसून नाही जमणार सांग. प्लॅन झालाय म्हणी. नाही जमणार सांग. सांग. पृथ्वी हसून मोठी स्माईल. नाही जमणार सांग. येडा नाही हसायला. ए थांब ना. हा वैभ्या वैभ्या हा? मोठ्याने सांग. नाही थांब ना प्लीज. नाही वा 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 म्हणजे इतका कमाल झाला, इतका म्हणजे लिटरली सुपर डुपर परफॉर्मन्स झालाय तुमचा. वा विचारूया हास्यरसिकांना त्यांना हे सगळं प्रहसन कसं वाटलंय. प्रसाद सर. रंजक होता विषय आणि तो सादरपण फार सुंदर केला. म्हणजे त्याच्यामध्ये घटना काय नव्हती, एक गोष्ट घडली त्याच्या परिणामांवरती सगळं ते सादरीकरण होतं. त्यामुळे ते होल्ड करणं फार जिकिरीचं होतं. ते तुमच्या दोघांमुळे ते शक्य आलं, कारण तुम्ही दोघंही विलक्षण ताकदीचे ॲक्टर्स आहात. त्यामुळे ते सुसह्य झालं, ते प्रेक्षणीय झालं, मजा आली खूप. आणि या निमित्ताने सुपर डुपरच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. सई. मी सगळ्यात आधी निर्मिती ताईला थँक्यू म्हणेन. तू कुठेही अस, स्टेजवर अस किंवा स्क्रीनवरती अस, तू बहारच आणतेस. तू खरं तर ह्या कार्यक्रमाचा तेवढाच खूप मोठा भाग आहेस जेवढा आम्ही सगळे आहोत. त्यामुळे इकडे आल्याबद्दल थँक्यू आणि आमच्यासाठी परफॉर्म केल्याबद्दल जास्त थँक्यू. मजा आली. खूप सिम्पल, साधी, सोपी, सरळ संकल्पना होती, पण तुमचा नॉट सो सिम्पल अभिनय आणि गुणकौशल्य त्यांनी जास्त मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू. थँक्यू.